कुछ तो बात है मित्रों, कुछ तो प्लॅनिंग है, या ऐसे नाही होता मित्रों. तर मित्रांनो आपण मुद्द्याचं बोलूया, मुद्द्याचं. भावांनो, तुम्हाला माहीत आहे की देशात इंडिगोचे विमान रद्द झालेले आहे. 2-2.5 हजार विमान रद्द झालेले आहे गेल्या 3-4 दिवसात. आता एक प्रश्न पडतो का जी विमानसेवा निरंतर आपली सेवा देत आहे, इंडिगोची गोष्ट करू आपण. इंडिगो 2006 पासून तर आजपर्यंत गेल्या 4-5 दिवसाच्या आधीपर्यंत खूप चांगली सेवा देत होती. त्या चर्चा आपण ऐकतो. आपण तर विमानानं जात नाही कधी, आपण तर रेल्वेत मोठ्या मुश्किलनं बसतो, पण अशी माहिती आपल्याला भेटते. तर मसला हा आहे की DGCA ही जी संस्था आहे जी आपली जे एअरलाईन आहे याला कंट्रोल करते, ठीक आहे. आणि इंडिगो आपल्याला विमान सेवा देते. हां, म्हणजेच विमान सेवा देते, म्हणजेच त्यांचे जे पायलट आहे त्यांना ट्रेनिंगसुद्धा देते. म्हणजे चांगले पायलट, चांगलं ट्रेनिंग झाल्यावरच आपण सुरक्षित राहू ना. तर मग झालं काय, एक ड्रामा जो चालू झाला, ड्रामा. कारण इंडिगो 2006 पासून विमानसेवा पुरवत आहेत, चांगल्या प्रकारची विमानसेवा पुरवत आहे. चांगली सेवा देत असलेलं इंडिगो याला DGCA आत्ता म्हणते, 6 पासून आत्ता म्हणते, अरे तुमचे पायलट त्यांना ट्रेनिंग काही चांगलं देत नाही तुम्ही. त्याला चांगल्या ट्रेनिंगची गरज आहे, तुमचं ट्रेनिंग काही चांगलं नाही आहे. म्हणजे 2006 पासून म्हणजे का आत्तापर्यंत काय बैलबंडी छकडा आणणारे विमान चालवत होते का त्याच्या मनात? म्हणजे 2006 कुठं 2025 कुठं, आत्ता त्यांना आठवलं आणि कसा बसा एक 40 लाखाचा दंड थोटावते इंडिगोला DGCA. आणि तुमचे पायलट ट्रेन करा. मग DGCA लगेच एक नियम लागू करते की पायलटवर आता लय प्रेशर आहे, त्यांना आठवड्यातून 36 घंटे आराम, त्यापेक्षा आता 48 घंटे आराम. आणि जो रात्रीचा 12 पासून तर दिवसा सकाळचे 6 पर्यंत कोणताच पायलट जास्तीत जास्त 2च वेळा प्लेन टेकऑफ करेल, ठीक आहे. तर मग झालं काय, मग ते फॉलो करायला लागले, पायलट लागले फॉलो करायला नियम जे DGCAनं दिलेले आहे. DGCAने दिलेले नियम पायलट फॉलो करायला लागले, तर ॲटोमॅटिकच पायलटची संख्या कमी पडन तर विमानच्या फेऱ्या कमी होईल, म्हणजेच विमान रद्द होईल. कारण जे विमान आहे तर प्लेन आहे तर धडाधड रद्द होऊन राहिले, त्याचा असर पडलाच ना भाऊ. पण हे सगळं बिलकुल टाईमशीरच काऊन होऊन राहिलं, हे डोकं लावावं लागेल ना. असे लावणाऱ्यांना कोणीतरी डोकं लावलं, आपण ऐकायचं. तर मग आता इंडिगोच्या पायलटला ट्रेनिंगची तर जरुरीच आहे, बरोबर. आता मग साहजिकच इंडिगोच्या पायलटची संख्या ही कमीच होईल. आणि नवीन पायलट सिलेक्ट करावं लागेल इंडिगोला, त्याचं ट्रेनिंगही करावं लागेल इंडिगोला, बरोबर. आणि मग पता लागला की आमच्या अडाणीजींनी भारताच्या सर्वात मोठ्या पायलट ट्रेनिंग सेंटरची 75% भागीदारी ही खरीदली आहे. आता जो कोणी पायलट ट्रेन होऊन जाईल तो अडाणीजीच्या ट्रेनिंग सेंटरमधूनच जाईल. मग आलं का खोपडीत DGCA आणि अडाणी. असं आहे भाऊ.